नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा वर्षातील सर्वात शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी केलेली पूजा, सेवा आणि दान कधीही व्यर्थ जात नाही. पण अनेक वेळा आपण पूजा करतो, सेवा करतो, तरीही आपल्याला अपेक्षित फळ मिळत नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण योग्य पद्धतीने सेवा करत नाही. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे, अक्षय तृतीयानिमित्त महिलांनी एक अतिशय सोपी पण प्रभावी सेवा करावी, जी केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नक्की येईल. तर ही सेवा कधी करावी, कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा प्रभावी उपाय करण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला देवघराची स्वच्छता करून घ्यायची आहे. या दिवशी देवघर स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला आपलं देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा प्रभावी उपाय करण्यासाठी आपल्याला एक मूठभर तांदूळ लागणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती लागणार आहे. आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती देवघरासमोर मांडायची आहे आणि त्यासमोर आपल्याला तांदळाचा एक छोटासा ढीग ठेवायचा आहे. हा तांदूळ म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहे. त्या तांदळावरती आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. हे सर्व विधिवत पूजा करून झाल्यानंतर आपल्याला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि शांतपणे बसून डोळे बंद करायचे आहेत. त्यानंतर 108 वेळा आपल्याला एक प्रभावी मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र आहे माता लक्ष्मीचा. तर हा मंत्र म्हणजे ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्र आपल्याला हळू आवाजात 108 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला गोड नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी विशेष करून गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही साखर, खीर किंवा पुरणपोळी कोणताही नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर आपल्याला मग मनापासून प्रार्थना करायची आहे. आपल्या मनामध्ये जी काही इच्छा, मनोकामना आहे ती आपल्याला लक्ष्मी मातेला बोलून दाखवायची आहे. आपली इच्छा, मनोकामना लवकर पूर्ण व्हावी यासाठी लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे. विशेष करून महिलांनी आवर्जून ही सेवा करावी. ही सेवा केल्याने घरात पैशाची कमतरता कमी होते, अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. विशेष करून महिलांनी ही सेवा नक्की करावी, कारण महिलाच घराची लक्ष्मी असतात. ही सेवा करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ही सेवा करत असताना मन शांत ठेवा, घाई करू नका, श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण श्रद्धा असेल तरच सेवेचे फळ मिळतं. अनेक महिलांनी ही सेवा करून अनुभवसुद्धा सांगितलेले आहेत. त्यांच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल झालेले आहेत. तुम्हीसुद्धा ही सेवा नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच धार्मिक आणि उपयोगी माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.